महाराज महाराज. अरे 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 उठ 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 उठ. असा सकाळी सकाळी काय माझ्या पायावर आपटलास रे धोंड्या? अक्षी बरोबर ओळखतात महाराज मला नावावरून. धोंडेराव म्हणतात मला. असं तुमची कीर्ती ऐकून आलोय तुमच्या गावात. आता माझं काम झालं समजा. नंदू महाराज की जय. मी अतिशय महत्वाच्या कामासाठी निघालेलो आहे. मला अजिबात वेळ नाहीये. काय काम काय तुझा? माझ्या मुलीचं लगीन जमत नाही. मग मी लग्न करू तिच्याशी? नाही नाही, ही पत्रिका आहे ना. मी आता सध्या अत्यंत घाईत आहे. मला बंगल्यावर जायचंय. तिथे एक बाळणपण आहे. हा, तुम्ही बाळंतपण पण करता? हो, बाळणपण करतो, दुपटे शिवतो, लहान मुलांना नाव माखू घालतो, वेळ रिकामा असला तर रस्ते झाडून काढतो. तोंड बंद कर. आल्यानंतर बघतो तुझी काय केस आहे. पत्रिका. मंगळ? अरे हिच्या राशीत मंगळ आहे. कसं लग्न होणार हिचं? धार. बरं झालं नंदू साहेब तुम्ही आलात. अजून मालकीनबाई खाली आलेल्या नाहीत. काळजी करू नका. डॉक्टर आलेले आहेत. हो आलेत. वेळ जवळ आली आहे ना? हा ते तीन तुम्ही चार जरा गावचे. चला चला लक्ष ठेवा आणि मला बरं, कळवत राहा काय होतंय ते. हो, हो. तुमचं काय? तुम्ही येत आहे बाळणपणाला? तंबाखू खाता का? म्हणत बसा जरा वेळ, आलोच मी. नंद्या नंद्या. हा, तू काळजी करू नकोस हत्ती. तुझे ग्रहयोग इतके जबरदस्त आहेत. नंद्या, माझे ग्रहयोग कशाला बघतोस? मला लक्ष्मीची काळजी आहे. मालकीनबाई आपल्या लक्ष्मीला दुसरी लक्ष्मी झाली. काय सांगतो? टायमिंग सांग, कधी झालं ते? 45 मिनिटांनी. चल चल पुढच्या तयारीला. सुटलो हत्ती. म्हणजे? अगं हत्ती, शुभयोग संपायला 5 मिनिटं अवधी शिल्लक असताना या अपत्याचा जन्म झाला म्हणून सुटलो बुवा असं म्हणालो मी. अरे नंद्या, तू अगोदर पत्रिका मांड ना. मांडलीच आहे हत्ती. हे बघ कशी आहे. उत्तम. हे बघ, चंद्रमंगळ युती धनस्थानात झालेली आहे म्हणजे राजयोग आहे. अगं आपली लक्ष्मी या वाड्यात आली होती तेव्हा जी भरभराट झाली होती, आता हे अपत्य आल्यानं त्या भरभराटीत चौपटीनं वाढ होणार आहे. काळजी करू नकोस. नंदू साहेब आपल्या लक्ष्मीला जुळं झालं. अरे वा, जुळं झालं? कधी? आताच. टायमिंग काय होतं? 8:55 मिनिटांनी. चल लेख. बर. ए, जुळं झालं म्हणजे दुग्ध शर्करा योग. नाही अत्ती, हे म्हणजे दुधात मिठाचा खडा पडल्यासारखं झालंय. काय काय म्हणतोस? म्हणजे अति पहिलं अपत्य जन्मला 8:45 ला म्हणजे शुभयोगात जन्मलं. त्यानंतर 5 मिनिटांनी म्हणजे 8:50 ला शुभयोग संपला, अशुभ योग सुरू झाला आणि दुसरं अपत्य जन्मला 8:55 ला म्हणजे हे दुसरं अपत्य पहिल्यावर मात करून संपूर्ण वैभवाचा नाश करणार. पण याच्यावर उपाय काय? दुसरं अपत्य या बंगल्यात राहता कामा नये. अरे पण आईपासून अपत्याला दूर करायचं? अति निर्णय तुझ्या हातात आहे. बघ, म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास असेल तर. नाही नंद्या, माझं असं म्हणणं नाही. आजपर्यंत तू जे काही भविष्य सांगितलं ते कधीही चुकलेलं नाही. तरीही आईपासून अपत्याला दूर करणं म्हणजे अति शेवटी निर्णय तुझ्या हातात आहे. ठीक आहे. हे बघ, तू डॉक्टरांना सांग लक्ष्मीची चांगली काळजी घ्या म्हणून. हो. आणि तिच्या चाऱ्या पाण्याची व्यवस्था कर. जा. अरे देवा. महाराज, हे काय ऐकतोय मी? चारा पाणी ही काय भानगड आहे? इथं बाळांतीन बायला चारा खायला देतात? मूर्खासारखं बोलू नकोस. तुला कोणी सांगितलं लक्ष्मी हे बाळांतीन बाईचं नाव आहे? मग लक्ष्मी हे या बंगल्यातल्या गाईचं नाव आहे. सखाराम, सगळी तयारी झाली का? बऱ्याच वर्षांनी धाकटे मालक येत आहेत तुमचे. सगळी तयारी झालेली आहे. धाकटे मला केव्हा येणार ते सांगा. अरे फोन आला होता त्यांचा. आता कुठल्याही क्षणी येऊन पोहोचतील. आत्याबाई कुठे? अजून खाली आलेले नाही. चिरंजीव येत आहेत, आई साहेब अजून आल्याच नाहीत. चला. हे बाळे आटप लवकर. अरे हे काय? या बंगल्याचे धाकटे मालक आज येत आहेत आणि त्यांच्या आई साहेब त्यांच्या स्वागताची तयारी सोडून खेळणी मांडून बसल्या समोर. नंदू, काही गोष्टी तुला नाही कळायच्या. अरे ठीक आहे, पण आई साहेब धाकटे मालक येण्याची वेळ झाली आहे आता. अरे बैला, मगापासून काय हे धाकटे मालक आई साहेब हे काय चाललंय? अरे गधड्या, तू राहुलचा मोठा भाऊ आहेस आणि आते भाऊ असल्यास तरीही राहुल मध्ये आणि तुझ्यात मी कधी काही फरक केलाय? आणि आता हा, तू आत्ती म्हणतोस आणि तो आई म्हणतो. हो आत्ती, पण राहुल बाबा येतोय हे तू विसरलीस कशी? विसरली नाही. त्याच्या आठवणी जागवत बसले होते. ही बघ, ही राहुलची खेळणी.
कधी कधी कुठल्या कुठल्या वेळेला घेतलेली, कधी हट्टाने मागितलेली, कधी हौसेने आणलेली. ही नुसती खेळणी नाहीयेत, त्याच्यात एक जिवंतपणा आहे. अगं हो आत्ती, पण तो यायच्या वेळेलाच हे सगळं. अरे आता तुझ्या राहुलला बाळ होईल ना, तेव्हा त्याच्या छोट्या छकुल्याला सांगेन मी की ही तुझ्या बाबांची खेळणी आहेत. तुझ्या आजीनी जपून ठेवली आहेत तुझ्यासाठी. खरंय, आता तो आला की त्याचं एकदम लग्नच लावून टाकू आत्ती. हा, म्हणजे तुलाही बरं. हा, ए माझं तसं काही नाही हा. चल चल निघ निघ आत्ती पटकन. तू पुढे जा, मी येते. आत्ती या पटकन. शांता, शांता, जी मालकीनबाई. ही सगळी खेळणी आहेत ना, नीट कपाटात ठेव. हा बरं. राहुल, पंचांग, मुहूर्त या गोष्टी राहुल मानतच नाही, पण आईचं म्हणणं ऐकतो. अगदी मुहूर्तावर आलाय. नंद्या, कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? मजेत. चल चल चल. चल चल. थँक्यू. 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 थँक्स. राहुल, आई, कशी आहेस तू? आयुष्यमान भव. ये. चल. चला. आई, हं? ती आपली मध्यवर्ती फॅक्टरी, आणि इथे या जागेवर मी एक दुसरी फॅक्टरी उभी करायचा विचार करतोय. दुसरी फॅक्टरी? नाही नाही, कर तू, पण नक्की काय आहे? अगं आई, थोडंसंच वेगळं आहे. हा. काय ना की आपला जो साखर कारखाना आहे त्यातनं उसाची चिपाडा बाहेर पडतात, ती सगळे फुकटच जातात. अरे चिपाडच आहे ती, फुकट जाणार, काय करणार त्याचं? हा. तेच तर आहे नंद्या, त्या चिपाडापासून कागद तयार करता येतो. अच्छा अच्छा आत्ती, तरी त्या दिवशी त्या जमिनीवरती इंजिनियर लोक अशी दुर्बीण लावून ओके फाईन असं एकमेकांना म्हणत होते. तुला सांगतो आई, एकदा का हा कारखाना सुरू झाला ना तर बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. नाही म्हणजे कच्चा माल उपयोगात आणता येईलच, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना रोजगार मिळेल. आत्ती, इथल्या लोकांना रोजगार मिळाला ना तर ह्याला देव मानतील लोक. अरे लोकांनी देव मान्य अगोदर याला नवरदेव झालेला बघायची माझी फार इच्छा आहे. काय आहे तू सारखं सारखं तेच? ह्या गोष्टींसाठी खूप वेळ आपल्याकडे. आधी मला माझं काम तर सुरू करू दे. चला चला निघूया आता, चला. आत्ती, तू हा विषय लावून धर. एकदा तू हा विषय लावून धरला की पुढचं बघ मी कसं हँडल करतो. काय करतोयस? बैस बैस, मला हेच हँडल करता येत नाही. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. हा कसला घमघमाट सुटलाय. अशा वेळी तुला मुहूर्ताची गरज पडत नाही, बरोबर येतो. अगा ती यालाच वेळेला धरून राहणे असं म्हणतात. आता तू तुझं तोंड बंद ठेव. मला राहुल बरोबर महत्वाची चर्चा करायची. तुम्ही चर्चा करा, मी तोपर्यंत चरवण सुरू करतो. खा खा. काय बोलायचं तुला आई? काय रे, तू काय विचार केलायस? मी माझा विचार तुला कालच सांगितलाय. एकदा काय डॉक्युमेंट्स वर तुझ्या सह्या झाल्या की प्रपोजल रेडी. अरे मी या प्रपोजल बद्दल बोलत नाही रे. मग तुझ्या लग्नासाठी इतकी प्रपोजल्स आली आहेत, त्याबद्दल विचारते. त्याचं काय करायचं? अगं आई, लग्नाची एवढी काय घाई आहे? आणि आता हे पहिलंच काम हातात घेतलंय. अरे बाळा, काम तर होतच राहतील. लग्नासाठी ढीगभर प्रपोजल्स आले आहेत, त्यांच्यावरून एक नजर टाक आणि कुठली मुलगी पसंत आहे ते सांग. पण आई, हे बघ राहुल, आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलं, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या, पण आता माझी एक इच्छा आहे. या घरात मला एक सून हवी आहे. हो आई, तुझी इच्छा रास्त आहे, पण एक गोंधळ आहे. तुझ्या या सगळ्या प्रपोजलचा काहीच उपयोग नाहीये. का? कुठलं बाहेरचं प्रपोजल आहे का? हो. आई, बऱ्याच दिवसांपासून तुला सांगायचं होतं. बाजूच्या राजेपूर गावातल्या सुंदरराव पाटलांची मुलगी सोनाली,
खूप चांगली मुलगी आहे ती आई. आपल्या या वाड्याला, आपल्या घराण्याला छान शोभून दिसेल. आणि मुख्य म्हणजे आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. अरे वा, म्हणजे आता आमच्या डोक्याचा ताप जाईल. आत्ती लक्ष्मीनारायणाचा जोडाच घरी येईल ना. माझ्या मनातलं बोललास तू. हा. आत्ताच्या आत्ता राजेपूरला जा आणि सांग त्यांना की आम्ही मुलगी पाहायला येतो आहोत. आत्ती असं काय बोलतीयस? अगं आपण मुलाकडचे, आपला मान मोठा असतो. ए. आपण कोणाला तरी पाठवून त्यांना बोलून घेऊ. काय रे? नंद्या, हा प्रश्न आपल्या मानाचा नाही रे, माझ्या राहुलच्या सुखाचा आहे. थँक्स आई. हो बाळा, जे तुझं सुख तेच माझं सुख.